बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये घाईघाईनं आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका असं हायकोर्टानं म्हटलंय। बदलापूर अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करा, एसआयटीला हायकोर्टानं हे निर्देश दिलेले आहेत। पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। केस डायरीमधून बदलापूर पोलिसांचा निष्काळजीपणा हायकोर्टात उघड झाला आणि त्यानंतर आता हायकोर्टानं हे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। तर बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत। फरार आरोपींच्या शोधामध्ये अद्याप यश न येणं ही खेदाची बाब असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। प्रकरणामध्ये शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे अद्यापही फरार आहेत। तपास यंत्रणेच्या कारभारावर मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। बदलापुरातील घटना गंभीरतेनं घेतली नाही। निष्काळजी कारभार करणाऱ्या बदलापूर पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। केवळ हे प्रकरण नाही तर पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक तपासाकडे गंभीरतेनं पाहण्याची गरज असल्याचं देखील हायकोर्टाने नमूद केलं आहे। बदलापूर प्रकरणामध्ये आरोपपत्र घाईघाईनं दाखल करण्याची चूक करू नका असे निर्देश देखील हायकोर्टाने यावेळी दिले आहेत। घटनेची सखोल चौकशी करा, आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। कोर्टानं एसआयटीला हे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत।